आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त 5 ते 21 जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत आज आमराई सोनेगाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मनपा, वृक्षित फाउंडेशन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते. आतापर्यंत 8.9 टन कचरा संकलित करण्यात आला असून त्यापैकी 728 किलो कचरा स्वयंसेवकांनी हातांनी गोळा केला. ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे किंवा असेल अशा ठिकाणी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊ नये असा शासन निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं 15 जून रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही असं कळवण्यात आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला असल्याचं वृत्त आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. पिकअप गाडी एका विहिरीत पडल्यानं हा अपघात झाला. भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होतं. येत्या काही तासात बुलढाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलढाणा, अकोला, वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत 1,20,00,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंग होतं. त्यामुळे राज्यात स्मार्ट मीटरचं प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या असल्याचं महावितरणनं कळवलं आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. सलामीच्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 18व्या षटकात 5 गडी बाद 132 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.